सात्संगतजी, प्रेमाने बोला, धन्यरंकार जी. आजचा दिवस पण सगळ्यांना छान जाणार आहे आणि गुरुचा आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी दाशीची गुरुचरणावरती प्रार्थना. माणसाच्या बुद्धीचे 3 प्रकार असतात. एक सात्विक बुद्धी, एक राजस बुद्धी आणि तिसरी तामस बुद्धी. आता ही तामस जी बुद्धी असते ती सगळ्यात भयंकर आहे, कारण त्या तामस बुद्धीमध्ये ज्ञान जे आहे त्या ज्ञानालाच अज्ञान मानलं जातं आणि तो माणूस कधीही त्याच्या लाईफमध्ये सुखी समाधानी होत नाही. एवढी सगळ्यात वाईट बुद्धी जर कोणती असेल तर ती तामस बुद्धी असं माऊली म्हणतात. म्हणून ब्रह्मज्ञान घेतल्याशिवाय ह्या तामस बुद्धीवरती दुसरं जगात कुठलंही औषध आजपर्यंत तरी उपलब्ध नाही. मग या बुद्धीमुळं माणूस एवढा गर्तेत जातो, एवढे नको ते व्यवहार करतो आणि त्याला हे जग मी चालवते. आपण पाहतो ज्यावेळेला बैलगाडी रस्त्यानं चाललेली आहे आणि त्याच्या पाठीमागं एक मध्ये असा कुत्रा शेतकऱ्याचाच पळत असतो गाडीबरोबर, पण त्या कुत्र्याला काय वाटतं की मीच ही गाडी ओढतोय. अशा पद्धतीनं हे तामशी प्रवृत्तीची लोक, तामस बुद्धी घेऊन जगणारी लोक, त्यांना हम करे सो कायदा, म्हणजे जे आम्ही म्हणतो तेच खरं आणि जे जे अज्ञान आहे ते सगळं यांना ज्ञान वाटतं. मग अशांच्या पुढं हात टेकले जातात. जोपर्यंत यांना ब्रह्मज्ञान भेटत नाही तोपर्यंत या बुद्धीमध्ये काडी मात्र फरक पडत नाही. आता आपण बघतो की तामशी प्रवृत्तीमुळं एकाग्रता, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन हे कधीच होत नाही. आणि आपल्याला तर महत्त्वाचं काय आहे की आपला जो आत्मा आहे, हा जो आपला निरंकार आहे परमात्मा, याला आपल्याला भेटायचंय. तर पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एकांताशिवाय त्याला आपल्याला भेटता येणार नाही. मग एकाग्रता किती तत्पर पाहिजे, तर सात्विक बुद्धीच्या माणसांच्याकडं एकाग्रता भरपूर प्रमाणात असते. म्हणजे काय बघा, ज्या वेळेला एक मुस्लिम धर्मगुरू जंगलात गेलेले असतात, त्यांच्याबरोबर एक शिष्य पण असतो त्यांचा, आणि नमाज पडायची वेळ होते. एकाच झाडाखाली ते बसतात नमाज पडायसाठी. आता शिष्य पण मुस्लिम, दोघंही एका झाडाखाली नमाज पडायला बसतात. एवढ्यात काय होतं, एवढ्यात एक वाघ येतो. आता वाघ आल्यामुळं त्या धर्मगुरूंना काहीच माहीत नसतं इथं वाघ आलेला आहे, कारण ते अल्लाशी एकरूप झालेले असतात, म्हणजे नमाज पठणामध्ये ते तल्लीन झालेले असतात. पण हा शिष्य थोडासा चुळबुळ करत असतो. त्यांनी वाघ जसा बघितला तसं नमाज सोडून दिले आणि पटकन झाडावरती जाऊन बसला. आता तो वाघ आला, ते जे धर्मगुरू आहेत त्यांच्या तिथं थोडंसं इकडं तिकडं हुंगायला लागला, म्हणजे असं बघितलं त्यांनी. पण वाघ सुद्धा दिलदार असतो. आपण आता बघतो ही जी युद्ध होत आहेत, आता जी युद्ध चाललेली आहेत, ही युद्ध म्हणजे अशी मर्दानी युद्ध नाहीतच. म्हणजे कसं की गुपचूप लढायचं. पूर्वीची युद्ध समोरासमोर असायची, महाभारताच्या काळापासून शिवरायांच्या काळापर्यंत. तसं हा वाघ अजून सुद्धा त्यांनी त्याचं हे सोडलेलं नाही. तो म्हणतो की हे बाबा, कोण माणूस असेल तो, हा एवढा एकाग्रतेने बसलेला आहे, आपल्याला याच्यावरती हल्ला करायला नको. आणि तो आपला वळसा घालून वाघ तिथून निघून जातो. आणि मग तो शिष्य टुनकन उडी मारून खाली येतो आणि गुरुला माहीतच नसतं की हा शिष्य झाडावरती गायब झालेला आहे. आणि दोघं असे चालत चालत चाललेले असतात परत पुढं. तेवढ्यात तिथे एक मधाचं पोळं, म्हणजे काय म्हणतात त्याला, मधमाशा घोंगाट चाललेला असतो त्याला. आमच्याकडं महू असं म्हणतात त्याला.
मला माहीत नाही बाकी ठिकाणी काय म्हणतात. तर त्या माशा इतरता फिरत असतात. त्यातली एक माशी येते आणि ते जे धर्मगुरू आहेत, मुस्लिम धर्मगुरू, त्यांच्या कानावरती बसते. आता ती कानावरती बसल्यामुळं ते पटकन असे कान झाडायला लागतात आणि एकदम थोडेसे अस्वस्थ होतात. मग तो शिष्य त्यांच्याकडे बघत राहतो आणि तो शिष्य म्हणतो की काय तुम्ही गुरु महाराज, अहो मग अशी एवढा मोठा वाघ आला होता तर तुम्ही काहीच केलं नाही, निवांत बसून राहिला होता, नमाज पडत होता, आणि ही छोटीशी माशी तुमच्या कानावर येऊन बसली, तर एवढं मोठं फडफड फडफड करताय तुम्ही, धडधड, काय भानगड आहे. त्यावेळेला मग ते मुस्लिम धर्मगुरू म्हणतात की ज्या वेळेला मी नमाज पडत होतो त्यावेळेला माझं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता एवढी होती की मी अल्लाशी माझ्या एकरूप झालो होतो. त्यामुळं मला वाघ आला काय, हत्ती आला काय, सिंह आला काय, किंवा कुठलं भूत आलं काय, मला काही माहीत नव्हतं बाबा. मी त्यावेळेला एकाग्र झालो होतो, पण आत्ता माझं मन एकाग्र नाही. त्यामुळे ती छोटीशी माशी सुद्धा मला जाणवते. म्हणजे हे सात्विक बुद्धीमध्ये आम्ही तुम्ही मोडतो. जर आपण विचार केला आणि एखाद्या ठिकाणी आपण वाहून घेतलं स्वतःला, तर त्याचं फळ तर भेटतंच, ते सोडा. ते कर्मण्यवादी कार्य तुम्ही अपेक्षा करा किंवा करू नका, पण तुम्हाला त्याचं योग्य फळ भेटल्याशिवाय राहत नाही. फळ हे तुम्हाला भेटतंच, पण तुमचं अंतःकरण कधी मलिन होत नाही आणि योग्य मोबदला मिळतो. समाजामध्ये तुम्हाला चांगलं स्थान दिलं जातं लोकांच्याकडून. हा सात्विक बुद्धीचा फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण एखाद्या गावाला निघालेलो आहोत, सपोज आपण नागपूरला निघालो. आता नागपूरला आपल्याला जायचंय, तर आपण गुगलवरती सर्च केलं नागपूर कुठं जायचंय, हा मॅप टाकला, हे असं ते तसं ते तसं. हे गुगलवर आपण पोहोचू शकतो का तिथं? तर प्रॅक्टिकली आपण प्रवास केला पाहिजे तिथंच. आपण तिथं पोहोचायचं असेल आपल्याला, तर मस्ट प्रवास करणं आहे, सफर. त्याशिवाय तिथं पोहोचणार नाही. मग आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येतो. सद्गुरू आला, सद्गुरू आला, सद्गुरू आला. पण आपल्याशी, सद्गुरूशी आपलं किती एकरूप होतो हे मला या उदाहरणातून तुम्हाला सांगायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण एकरूप व्हायला लागू सद्गुरू बरोबर, त्यावेळेला आपले सगळे प्रॉब्लेम नकळतपणे, माहीत पण नसतं आपल्याला, असे सॉल्व्ह होत जातील. पुन्हा एकदा दाशीची एक कळकळीची विनंती आहे की प्लीज लाईक करत जा. दाशीला वेळ नसतो तरी तुमच्यासाठी धडपडत असते. आणि दुसरी गोष्ट की चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडं नोटिफिकेशन येत राहतील. पर पुन्हा एकदा प्रेमाने बोला. धन निरंकार जी. रामकृष्ण.